केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत विद्यार्थी आंदोलनावर बोलणार असल्याची माहिती। सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असून गृहमंत्री निवेदन देत असताना विरोधकांनी व्यत्यय आणू नये, मंत्री किरण रिजिजू यांचं आवाहन। रांचीमध्ये भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर बॅरिकेड्स पाडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न। विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा। मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना वादग्रस्त विधान। मिश्रा यांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा। फुले, साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची केली मागणी। पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही वावगं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अशा भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटत असतील तर आश्चर्य करण्यासारखं काही नाही, राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान संसदेत येत नसतील तर खासदारांनाच मोदींना भेटायला जावं लागणार, राऊतांचा टोला। मराठा आरक्षणाची सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र गुगेंच्या बदलीची शिफारस। गुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। पुण्यात 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पंतप्रधान मोदी यांनी घेतली कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट। खेळाडूंशी मनमोकळेपणानं साधला संवाद। उत्तम कामगिरी केल्याबद्दल केलं खेळाडूंचं कौतुक। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर हल्ला। झेड+ सुरक्षा असतानाही ताफ्यावर दगडफेक। कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना झाला हल्ला। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा दोन्ही मार्गावर स्थगित। चंदनवाडी आणि बालटाल मार्गावरील खराब झालेल्या भागाची दुरुस्ती सुरू। अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली।